विराट हिंदू संमेलन रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी आळे आणि पंचक्रोशीतील सगळी जी गावं आहेत त्याच्यामुळे आळे, संतवाडी, कोळवाडी, आळे फाटा, वडगाव, आनंद आणि राजुरी एवढ्या पंचक्रोशीचं मिळून विराट हिंदू संमेलन भव्य प्रमाणात येत्या रविवारी 22 तारखेला अथर्व गार्डन मंगल कार्यालय जी जुनी जागा आहे खंडोबा देवस्थान आळे स्टँड पासून अगदी जवळ या ठिकाणी होत आहे। तरी त्यासाठीच्या नियोजनाची बैठक आता या ठिकाणी संपन्न पडली। सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला व त्याप्रमाणे नियोजनाचे सगळे विषय या ठिकाणी ठरलेले आहेत। मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या नियोजनामध्ये सकल हिंदू समाजाने सहभागी व्हावं व 22 तारखेला सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलांबाळांसकट सर्वांनी एक दिवस धर्मासाठी म्हणून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहावं। जय श्रीराम। आपल्या विराट हिंदू संमेलनाला आपण जे प्रमुख ते म्हटले त्यांचे नाव वाचतो मी। अभप धर्माचार्य शिवाजी महाराज मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज 10वे वंशज आहेत ते। त्यानंतर आता ते अध्यक्ष आहेत देव संस्थानचे आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जे आपलं आहे पंढरपूरचं ते विश्वस्त आहेत। त्यानंतर दुसरे जे व्यक्ती आहेत श्रमिक गोजम मुंडे हिंदुस्थानचे ते प्रमुख आहेत आणि सदस्य महावारसा समिती महाराष्ट्र शासनाचे त्यामुळे त्या सदस्य आहेत ते। तिसरं जे आपलं नाव आहे तर त्या आहेत कुमारी अशोकताई ठाकूर, मूळचे त्या नाशिकचे आहेत। आपण त्यांना सर्व हिंदू शहरी म्हणून त्यांना ओळखतो आणि त्या प्रकारे प्रवक्ते एक आहेत। असं 3 आपण जे प्रवक्ते म्हटले तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं। आपली आता आपण जे भावनी सांगितली 7 गावाची सांगितली त्या सर्व गावांचे गावातील सर्व समाज जो असेल त्यामध्ये मातृशक्ती असेल किंवा तरुण वर्ग असेल मोठ्या प्रमाणात सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि लाभ घ्यावा। आता आळे गावामध्ये खंडोबा देवस्थान जिथे पूर्वी अथर्व मंगल कार्यालय आहे या परिसरामध्ये इतिहासात पहिल्यांदाच विराट हिंदू संमेलन त्याचं नियोजन त्या सगळ्या हिंदू प्रेमींनी या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यासाठी आज या ठिकाणी अथर्व मंगल कार्यालय आणि खंडोबा देवस्थानच्या या पवित्र मंदिरामध्ये या संमेलनाचं जे नियोजन आहे 22 तारखेच्या त्या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये 2,500 ते 3,000 लोकांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीची जाहिरात करून एक तरुणांमध्ये धर्माबद्दल उत्साह, प्रेम आणि नीतिमूल्य जपण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे त्यासाठी हे संमेलन या ठिकाणी आपण घेत आहोत आणि एक चांगल्या पद्धतीचा तरुण मुलांचा सहभाग यामध्ये आपल्याला लाभणार आहे। खरं तर याच्यामध्ये तरुण मुलं तर असणारच, परंतु या परिसरातील माता भगिनी असतील, मुले असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, समाजातील सर्व समाजातील घटक या संमेलनासाठी यावेत अशा प्रकारची आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे। आपल्या सर्वांना जाहिरातीद्वारे निमंत्रण आम्ही देणारच आहोत। तरी पण आज प्रथमच या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला निमंत्रण या ठिकाणी देत आहोत। सर्वांनी 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।